नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? वयाची 30शी किंवा 40शी ओलांडली की आपल्याला एकच धास्ती वाढते. ती म्हणजे आपल्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या बारीक रेषा आणि सुरकुत्या. मग आपण महागातल्या क्रीम्स आणतो, पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतो, पण त्याचा परिणाम काही काळापुरताच असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या स्वयंपाकघरात आणि निसर्गात अशा काही जादूच्या गोष्टी आहेत, ज्या वापरून आपण आपलं म्हातारपण कित्येक वर्ष लांबणीवर टाकू शकतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी तरुण त्वचेचे 50 गुपित ही एक विशेष सिरीज घेऊन आले आहे. ही सिरीज खूप मोठी असल्यामुळे मी तिचे 2 भाग केले आहेत. आजच्या पहिल्या भागात मी तुम्हाला 30 सविस्तर घरगुती उपाय सांगणार आहे. हे उपाय नक्की काय आहेत, ते कधी लावायचे आणि कसे बनवायचे हे सविस्तर पाहूया. चला तर मग आपल्या पहिल्या टिप्सला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील 30वी टिप तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी 30 सविस्तर घरगुती उपाय, ज्यांचा तुम्ही नियमितपणे वापर केला तर नक्कीच फायदा होईल. नंबर 1 वर येतं पिकलेल्या केळीचा मास्क. एक पिकलेली केळी स्मॅश करा, त्यात 1 चमचा मध मिसळा. हा लेप चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा. केळ्यातील व्हिटॅमिन सी आणि B6 त्वचेला तरुण ठेवतात. हे पॅक तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा लावायचा आहे. नंबर 2 वर आहे पपईचा गर. पिकलेल्या पपईचा तुकडा चेहऱ्यावर 5-10 मिनिटे चोळा. पपईतील पपेट एन्झाईम रक्तपेशी काढून त्वचा टाईट करते. हे तुम्हाला दिवसातून एकदाच करायचं आहे. नंबर 3 वर आहे काकडीचा रस. काकडी खिसून तिचा रस काढा. हा रस कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे डोळ्याखालील सुरकुत्या कमी होतात. नंबर 4 वर आहे लिंबाचा रस आणि साखर. अर्ध्या लिंबावर थोडी साखर घालून चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळा. हे नॅचरल स्क्रब म्हणून काम करते. हे तुम्हाला आठवड्यातून एकदाच करायचं आहे. नंबर 5 वर आहे संत्र्याच्या सालीची पावडर. वाळलेल्या संत्र्याच्या सालीच्या पावडरीत दूध मिसळून थोडीशी पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्याने व्हिटॅमिन सी मिळते आणि सुरकुत्याही कमी होतात. नंबर 6 वर आहे अंड्याचा पांढरा भाग. एक अंड्याचा पांढरा भाग फेटून चेहऱ्याला लावा. सुकल्यावर चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचा लगेच टाईट झाल्यासारखे वाढते. हे तुम्हाला आठवड्यातून 1 वेळा करायचं आहे. नंबर 7 वर आहे ताजी कोरफड. कोरफडीचा गर काढून रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा आणि सकाळी चेहरा धुवा. हे त्वचेला आतून रिपेअर करते. नंबर 8 वर आहे कलिंगडाचा रस. कलिंगडाचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि उन्हामुळे येणाऱ्या सुरकुत्याही थांबतात. नंबर 9 वर आहे अननसाचा रस. अननसाचा रस 5 मिनिटे चेहऱ्याला लावून लगेच धुवा. यातील ब्रोमेलॅन घटक सुरकुत्या कमी करतो. नंबर 10 वर आहे टोमॅटोचा गर. टोमॅटो कापून तो चेहऱ्यावर चोळा. यातील लायकोपीन त्वचेचे सूर्यप्रकाशापासून रक्षण करते. नंबर 11 वर आहे खोबरेल तेल मसाज. दररोज रात्री झोपताना 1 चमचा खोबरेल तेल गरम करून चेहऱ्याला खालून वरच्या दिशेने मसाज करा. नंबर 12 वर आहे बदाम तेल. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. रात्री डोळ्यांखाली या तेलाने मसाज केल्यास काळी वर्तुळे आणि सुरकुत्या जातात. नंबर 13 वर आहे ऑलिव्ह ऑइल.
अंघोळीच्या अर्ध्या तास आधी ऑलिव्ह ऑइलने चेहऱ्याची मालिश करा. यामुळे त्वचा मऊ राहते. नंबर 14 वर आहे एरंडेल तेल. हे तेल थोडे जड असते, पण सुरकुत्या घालवण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असते. रात्री थोडे तेल सुरकुत्यावर लावा. नंबर 15 वर आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल. मेडिकलमध्ये सहज मिळणाऱ्या व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल काढून थेट चेहऱ्याला लावा. नंबर 16 वर आहे जोजोबा ऑइल. हे त्वचेच्या नैसर्गिक तेलासारखे काम करते. कोरड्या त्वचेसाठी हे तर उत्तम असते. नंबर 17 वर आहे मोहरीचे तेल. हिवाळ्यात नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकल्याने चेहऱ्यावरची त्वचा फाटत नाही आणि चमक कायम राहते. नंबर 18 वर आहे बर्फाचा मसाज. सकाळी उठल्यावर एका सुती कापडात बर्फ घेऊन चेहऱ्यावर फिरवा. यामुळे रक्ताभिसरण वाढते. नंबर 19 वर आहे कोमट पाणी आणि तेल. कोमट पाण्यात थोडे तेल टाकून त्या वाफेने चेहऱ्याचा मसाज करा. मैत्रिणींनो, अजून खूप महत्त्वाचे उपाय पुढे आहेत, त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेच जाऊ नका. नंबर 20 वर आहे घरातले साजूक तूप. रात्री झोपताना कपाळावर आणि गालावर लावा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. नंबर 21 वर आहे कच्चे दूध. दररोज सकाळी कापसाने कच्चे दूध चेहऱ्याला लावा. हे उत्तम क्लिन्झर आहे. नंबर 22 वर आहे मलाई. दुधाची साय आणि चिमूटभर हळद एकत्र करून लावा. कोरड्या त्वचेसाठी तर हा रामबाण उपाय आहे. नंबर 23 वर आहे मध आणि दालचिनी. थोडं मध आणि चिमूटभर दालचिनी पावडर एकत्र करून मुरुमांच्या जागी लावा, जेणेकरून डाग आणि सुरकुत्या पडणार नाहीत. नंबर 24 वर आहे बटाट्याचा रस. बटाटा खिसून त्याचा रस काढून लावा. यामुळे पिगमेंटेशन आणि बारीक रेषा कमी होतात. नंबर 25 वर आहे तांदळाचे पाणी, म्हणजेच आपलं फेवरेट राईस वॉटर. तांदूळ भिजवलेले पाणी चेहऱ्याला लावल्याने जपानी स्त्रियांसारखी काचेसारखी ग्लास स्किन त्वचा मिळते. तर 26 वर आहे बेसन आणि दही. 2 चमचे बेसन आणि 1 चमचा दही याचा पॅक चेहऱ्याला लावा. त्वचा उजळते आणि घट्ट होते. नंबर 27 वर आहे मेथी दाणे. मेथी दाणे रात्री भिजवून घालून सकाळी त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा तरुण राहते. नंबर 28 वर आहे ग्रीन टी बॅग्स. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्स फ्रीजमध्ये ठेवून डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या कमी होतात. नंबर 29 वर आहे मुलतानी माती. तेलकट त्वचा असेल तर मुलतानी माती आणि गुलाब पाणी याचा पॅक आठवड्यातून एकदा तरी लावावाच. नंबर 30 वर आहे कॉफी स्क्रब. कॉफी पावडर आणि खोबरेल तेल एकत्र करून स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते. तर मैत्रिणींनो, हे होते आजचे पहिले 30 प्रभावी उपाय. मला खात्री आहे की यातील काही उपाय तुम्ही आजपासूनच नक्कीच सुरू कराल. पण थांबा, अजून 20 सर्वात महत्त्वाचे उपाय बाकी आहेत, जे मी तुम्हाला या सिरीजच्या दुसऱ्या भागात सांगणार आहे. त्यामध्ये आहार, फेस योगा आणि झोपण्यापूर्वी काय करावे, काय काळजी घ्यावी याची खूप महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यामुळे या सिरीजचा दुसरा भाग पाहायला विसरू नका. तो व्हिडिओ लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा. लवकरच भेटूया दुसऱ्या भागामध्ये. धन्यवाद. काळजी घ्या.